तर या आमच्या प्राइज सेरेमनीला जिथे मात्र BSSPL सामना असा रंगला जाईल. निश्चितपणे फायनल जिंकली नीलम 11 आणि रनरअप ठरलाय कावेरी 11 हा संघ. निश्चितपणे तर भूमिका 11 टीमला पूर्ण टीमला मी मंचावरती आमंत्रित करतोय. तुम्ही सर्वांनी या भूमिका 11 टीम आणि टीम ओनर लगेचच या. भूमिका 11 टीम ओनर भूमिका 11 लवकरात लवकर या प्लीज. कुणाच्या असते सर्व प्लेयरला चषक. हॅलो सन्मान्य अंकुश दादा मुने त्यांना ट्रॉफी सुपूर्द करतील. चषक आणण्यास सन्मानित केलंय निश्चितपणे. गुड गेम. चांगला खेळलात तुम्ही. तुमचं देखील मनापासून स्वागत. पुढच्या वर्षी देखील आमच्या टीमला असाच प्रतिसाद द्या निश्चितपणे. सन्मान्य सुभाष दादा गायकवाड तुम्ही देखील या लवकरात लवकर या. खूप सारा वेळ झाला. सुभाष दादा गायकवाड खूप चांगला सेलिब्रेशन. गणपती बाप्पा. रुद्र 11 टीम आणि कॅप्टन आणि पूर्ण संघ आला. लवकरात लवकर या. हॅलो 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 हॅलो. रुद्र 11 टीमचे सगळे खेळाडू आणि संघ मालक लवकरात लवकर या. रुद्र 11 कुणी असाल तर लगेचच या. रुद्र 11 टीमचे कॅप्टन सन्मान्य नीलप्पा मुने साहेबांच्या हस्ते मात्र त्यांना ट्रॉफी सुपूर्द करण्यात येते. लगेचच जा. हॅलो हॅलो ट्रॉफी सुपूर्द करण्यात येते. तुमचा देखील चांगला गेम झाला. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा आणि सीझन 2 मध्ये तुम्ही देखील असाच प्रतिसाद द्या. आणि मी तर म्हणेल DK 11 टीमचे कॅप्टन आणि पूर्ण संघ मालक DK 11. हॅलो DK 11. हॅलो 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 DK 11 ज्यानं पूर्णपणे मन जिंकली अक्षरशः. DK 11 टीम DK 11 सन्मान्य सुभाष दादा गायकवाड ट्रॉफी सुपूर्द करतील. लगेचच या लगेचच या. ट्रॉफी सुपूर्द करा DK 11. DK 11 जगदीश न मन जिंकल्यात. अतिशय माघार घेतली जाणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. शिवन्ना इंटरप्राइजेस टीम से सन्मान्य किरण दादा फुलावरे आणि त्यांचा कॅप्टन निश्चितपणे या. आपण पूर्ण टीम सन्मान्य भास्कर दादा मुने तुम्ही देखील या. त्यांना ट्रॉफी सुपूर्द करायची आहे.
निश्चितपणा असलेलं प्रेम आहे आमच्या कमिटीवरती. टाळ्याने गजराने स्वागत करा या टीमचा. पुढील वाटेसाठी शुभेच्छा असतील. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक ज्यांना अप्रतिम खेळ केला निश्चितपणा चेतन सरांचा संघ सानिया 11 ठरला. चतुर्थ क्रमांकाचा मात्र पारितोषिक. सन्मान्य सुरेश दादा फुलावरे यांना विनंती असेल की त्यांना ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. लगेचच या टीम ओनर. चतुर्थ क्रमांक निश्चितपणे जोरदार टाळ्यांच्या गजराने मात्र स्वागत करा. खूप सारा एफर्ट लावले आणि आपल्या टीमला मात्र पोहोचवलाय चतुर्थ अगदी चौथ्या क्रमांकाचा मात्र पारितोषिक. हॅलो हॅलो प्लीज प्लीज सेलिब्रेशन थोडा साइडला करा आता. निश्चितपणा तिसरा क्रमांकाचा मात्र पारितोषिक. सन्मान्य भरत अप्पा मुणे साहेबांना विनंती असेल त्यांनी ट्रॉफी सुपूर्द करायची. जय हनुमान 11 संघाला विनंती असेल की आपण लगेचच या. थर्ड क्रमांकाचा मात्र पारितोषिक आहे तुमचा. खूप चांगला खेळ केला तुम्ही देखील. लवकरात लवकर या मित्रांनो, लवकरात लवकर या. खूप सारा वेळ झाला. हॅलो हॅलो या स्पर्धेचा मात्र निश्चितपणा निश्चितपणा 2 अंपायर आम्हाला उपलब्ध नव्हते. एका कॉल वरती अगदी शब्दांचा पक्के अंपायर मी तर म्हणेल गोकुळ डायरे आणि मिलिंद कोलंबे जोडीने या A1 जोडी आहे ही. आणि निश्चितपणे त्यांचा देखील मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती सत्कार होतोय. गोकुळ डायरे मिलिंद कोलंबे बार्डी गावचे सुपुत्र आणि तदनंतर आपण पाहू शकता मार्गेवाडी गावचे सुपुत्र. लगेचच या दोघाही साथ मध्ये या मित्रांनो. आमच्या शब्दाला त्याने किंमत ठेवली. मिलिंद दादा कोलंबे खूप चांगल्या शुभेच्छा असतील. आणि गोकुळ दादा डायरे अफाट मेहनत घेतली उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही देखील मात्र आणि निश्चितपणे आम्ही जातो रनरअप संघ चिराग. निश्चितपणे चिराग सन्मान्य सुभाष दादा गायकवाड. निश्चितपणे चिरागने देखील निश्चितपणा चांगला हँडरायटिंग ना आणि KTC चे ऑपरेटर निश्चितपणा टेलिकास्ट निश्चितपणे आमचे मयूर त्यांचं देखील मात्र शाही सन्मान. हॅलो निखिल मुने सगळ्यांना हसवणारा एक व्यक्तिमत्व निखिल मुनेसाठी जोरदार टाळ्या उद्या. आणि आज आमच्या मयूरने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. मयूरने मात्र त्यांचा देखील शाळेत सत्कार होतो. हॅलो आम्हाला कॉमेंटेटर सकाळी अचानक एकाने नाही बोलले एक अचानक अवेलेबल झालेत ते चांदेगावचे भावेश त्यांचा सत्कार करतील अंकुश दादा. तरी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा.
रनरअप संघ ठरलाय. नो डाऊट ज्यांना भरपूर सारा एफर्ट लावला. मी तर म्हणेल कावेरी 11 हा संघ, रोशन पवार वन साइड परफॉर्मन्स दाखवला त्यांनी आणि निश्चितपणे कावेरी 11 संघाच्या टीम आणि संघ मालक लवकरात लवकर या द्वितीय क्रमांकाचा मात्र पारितोषिक ठरलाय. मान्यवरांना विनंती असेल सर्व मान्यवर या पुढे. भरताप्पा या पुढं. या नीलप्पा सुबोधा या पुढं. पुढे या सर्वांनी द्या. तर धन्यवाद. प्लीज साईडला सेलिब्रेशन करा. आता बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज प्लीज साईडला वादा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. नीलम 11 संघाचा बेस्ट बॉलर कोण असेल मित्रांनो? मनोज ढोले ठरलाय. तब्बल 6 विकेट. चांगला सुरुवात करून देणारा मनोज ढोले. चांगली सुरुवात निश्चित बरा. निश्चितपणे बेस्ट बॉलर साठी कूलर आणि त्यानंतर आकर्षक ट्रॉफी आणि आपण पाहू शकता निश्चितपणे बेट्स बॅट्समन कडे आम्ही बोलतो. आता थोडासा सेलिब्रेशन झाला असेल तर प्लीज साईडला देखील वा. बेट्स बॅट्समन निश्चितपणे आपण पाहू शकता हनुमान संघाचा वन साइड खेळणारा युवराज ठरलाय. बेट्स बॅट्समन तब्बल 21 बॉल 51 धावसंख्या आणि निश्चितपणे क्रॅश प्राइज 1100 रुपयाचा क्रॅश प्राइज होता. आमच्याकडून जे मान्यवर आले होते त्यांना दिले. लगेच या नीलाप्पा मुने आणि त्यांचे सहकारी मित्र वन साइड खेळला. धन्यवाद. आता उत्सुकता लागली निश्चितपणे सिरीज साठी. ठीक आहे निश्चितपणे चॅम्पियन संघ ठरला. संपूर्ण राडा घालून ठेवणारा आजचा हा चॅम्पियन संघ ठरलाय. निश्चितपणे या लवकर नीलम 11 या लवकर या. संपूर्ण मान्यवर लगेच या. चॅम्पियन चॅम्पियन निश्चितपणे 2025 चा BSSPL चा चॅम्पियन संघ. मोरया. निश्चितपणे हा चॅम्पियन संघ होता. एफर्ट लावलेत खूप चांगल्या प्रकारे आणि निश्चितपणे चॅम्पियन संघ ठरला. आणि सिरीज साठी निश्चितपणे आम्ही जाऊ. खूप सारे रेस मध्ये होते सिरीज साठी खूप सारे. एकीकडे आम्ही पाहू शकता नीलम 11 चा प्लेअर होता, कावेरी 11 टीमचा प्लेअर होता, हनुमान टीम 11 चा प्लेअर होता. प्रेक्षकांनो कोण असेल सिरीज साठी? कोण असेल? निश्चितपणे ठरला रोशन पवार. 26 बॉल वन साइड परफॉर्मन्स. 26 बॉल 59 रन. चांगली सुरुवात रोशन पवार ठरला सिरीजचा अगदी मैदानाचा राजा. आणि आमचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो आणि शुभेच्छा देतो दुसऱ्या पर्वासाठी. अशाच टुर्नामेंट केला आणि घरी जाताना देखील सावकाश जा. आम्हाला तर निश्चितपणे
आम्हाला मोला ग्राउंड बनवला अतिशय त्याने या लेखित निश्चितपणे त्याचा देखील सत्कार त्याचा देखील सत्कार होतो निश्चितपणे धन्यवाद धन्यवाद मंडप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आणि आमच्या लाईटची पूर्णपणे टेलिकास्ट साठी देखील मदत झाली लाईट साठी आणि निश्चितपणे त्यांचा देखील सत्कार होतो आणि कार्यक्रम संपला असा जाहीर करतो सन्मान्य प्रकाश